मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढं असं पाहायला मिळणार आहे की इकडे ती अवंतिका जानकीला आणि सौमित्रला सांगत असते, सॉरी पण माझ्याकडनं आज एक चूक झाली आहे. आज माझ्याकडनं चुकून सारंग भाऊजीचं नाव निघून गेलं ऐश्वर्यासमोर. त्यावर सौमित्र म्हणतो, अगं आपलं ठरलं आहे ना, याचा जरा देखील संशय त्या ऐश्वर्याला येऊ द्यायचा नाही आहे. मग असं ठरलेलं असताना देखील तुझ्या तोंडातनं सारंगचं नाव कसं निघून गेलं, असं तो त्या अवंतिकाला म्हणत असतो. त्यावर ती म्हणते, सॉरी सौमी, पण माझ्याकडनं चुकून हे झालं. खरं तर फ्लोमध्ये माझ्याकडनं असं झालं. त्यावर तो म्हणतो, पण असं व्हायला नको होतं. त्यावर ती जानकी म्हणते, इट्स ओके सौमित्र भाऊजी, तुम्ही उगाच रिॲक्ट करू नका तिच्यावर. ती सांगतीये ना तिच्याकडनं हे सर्व चुकून झालं. पण अवंतिका, तू मात्र आता पुढच्या वेळेस पुन्हा असं होऊ देऊ नकोस, काळजी घे, असं ती त्या अवंतिकाला सांगते. त्यानंतर ती म्हणते, पण मला तर वेगळ्याच गोष्टीची काळजी वाटत आहे. सतत माझ्या मनामध्ये एकच विचार येत आहे, तो माणूस नेमका कोण असेल आणि तो कशासाठी इथे आला असेल. तो आमच्या रूममध्ये सारखं डोकावून विचित्र नजरेने का बघत असेल. मला तर ह्या गोष्टीचं टेन्शन आलं आहे. खरं तर मला राहून राहून असंच वाटतं की नक्कीच तो माणूस ऐश्वर्याचाच असणार. तो ऐश्वर्याला भेटण्यासाठीच इथे आलेला असणार. खरं तर आता आज ना उद्या ही गोष्ट सर्व जगाला कळेल. मला तर जगाची पर्वा नाही आहे, पण मी खरंच स्वप्नामध्येही विचार केला नव्हता की माझ्या बाबतीमध्ये असं काहीतरी घडेल. खरंच मला तर फारच काळजी वाटत आहे. ह्या जगाला तोंड द्यायला मी एकटी खंबीर आहे, मी समर्थ आहे, असं ती त्या. पण त्रास मात्र ह्या गोष्टीचा होत आहे की ती ऐश्वर्या ऋषिकेशसोबत लग्न करणार आहे. खरं तर मला माहीत आहे हे सर्व नाटक आहे, पण तरी देखील माझं मन हे मानायला तयारच नाही आहे की ऋषिकेशचं लग्न त्या आवासोबत लावून द्यायला लागतंय आणि हे सर्व मला फक्त माझ्या आईला मिळवण्यासाठी करावं लागत आहे. खरं तर मला हे पाहवतच नाही आहे की माझा नवरा असा कोणाच्या तरी हातामध्ये द्यावा लागत आहे, असं म्हणून ती जानकी रडायला लागते. त्यावर ती अवंतिका तिला समजावते. तिला म्हणते, वहिनी तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. एकदा का हे लग्न पार पडू द्या आणि तुमच्या आईचा पत्ता लागू द्या, मग बघा मी त्या ऐश्वर्याला कसा चांगलाच धडा शिकवते. त्यावर तितक्यातच तिथे ती ऐश्वर्या येते आणि त्या अवंतिकाला म्हणते, काय मग तू मला काय धडा शिकवणार आहेस आणि काय करणार आहेस हे मला चांगलंच माहीत आहे. पण सध्या मी तुमच्याशी तोंडाला लागायला तुमच्या इथे आलेले नाही आहे. खरं तर माझं काम तुमच्या लाडक्या जानकी वहिनींकडे आहे, असं ती त्या अवंतिकाला म्हणते. त्यावर सौमित्र तिला म्हणतो, ऐश्वर्या तू विसरू नकोस हे सर्व आपण का करत आहोत. त्यावर ती म्हणते, मी कधीच काही विसरत नाही आणि कोणाला विसरूही देत नाही, असं ऐश्वर्या त्या सौमित्रला म्हणते. त्यानंतर ती त्या जानकीला म्हणते, काय मग जानकी. त्यानंतर ती जानकीला म्हणते, जानकी तुला काही माझ्यामध्ये बदल दिसत आहे का, मला तुला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर ती जानकी तिच्याकडे बघत देखील नाही, तरीही ती म्हणते, अगं इकडे तोंड कर, तुला बघ नीट, माझ्यामध्ये काही बदल दिसतोय का. त्यावर ती म्हणते, सी इकडे बघ, माझ्या गालावर ऋषिकेशने त्यांची उष्टी हळद लावलेली आहे. तुला कशी त्यांनी तुझ्या गालाला त्यांची उष्टी हळद लावली, तशीच मला देखील त्यांच्या हाताची आणि गालाची उष्टी हळद त्यांनी मला लावलेली आहे. आणि त्यानंतर ती म्हणते, आता तुला ही हळद लावण्याची काही गरज नाही आहे, पण मला हे कळत नाही तू का बरं माझ्या नवऱ्याची उष्टी हळद लावली आहेस. आणि असं म्हणून ती त्या जानकीच्या गालावरची हळद पुसून टाकते. त्यावर ती जानकी तिला म्हणते, तू तुझ्या लिमिट्स क्रॉस करू नकोस ऐश्वर्या, असं म्हणून त्या ऐश्वर्याचा हात ती झिडकारून देते. त्यानंतर ती म्हणते, एकदा का माझं आणि ऋषिकेशचं लग्न लागलं ना, बघ बघ मी कसं तुझ्या आयुष्यातनं ऋषिकेश नावाचा चॅप्टर कायमचा संपवते, असं म्हणून ती ऐश्वर्या तिथनं निघून जाते. आणि जाण्याआधी ती ऐश्वर्या सौमित्रला आणि त्यांना ऋषिकेश सोबत काढलेले फोटोज आणि सेल्फीज देखील त्या दोघांना ती दाखवते. तर ती जानकी म्हणते, हिला काय करायचे ते करू देत, नंतर हिला तिच्या कर्माची फळं भोगायची
बघायचीच आहे. त्यावर ऐश्वर्या तिथे थांबते आणि म्हणते, काय मग, मला जे काही कर्माची फळं भेटतील ते मी भोगेन, पण त्याआधी ह्या घरची मोठी सून म्हणून मीच मिरवेन, असं ती त्या जानकीला सांगते. तर इकडे लताबाई मायाला विचारत असते, माया बरं आता मला सांग, ज्यावेळेस मी इथे चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले होते त्यावेळेस ते कोण माणसं इथे आले होते? त्यावर ती म्हणते, माहीत नाही, कारण मी लपून बसले होते आणि मला जास्त अंदाजही नाही, पण नक्कीच ते कोणत्या तरी केसच्या संदर्भामध्ये इथे आलेले होते. त्यावर तो माणूस त्यांना सतत साहेब साहेब असं म्हणत होता. त्यावर ती लताबाई त्या मायाला म्हणते, त्यावर ती सांगते, खरं तर तू तिथे काहीतरी रिॲक्ट करायला हवं होतंस, म्हणजे त्यांनी आपली नक्कीच काहीतरी मदत केली असती. त्यावर ती म्हणते, हो काकू, खरंच माझं चुकलंच, मी असं करणारच होते, माझ्या तोंडातून शब्द निघणारच होता, पण पुन्हा माझ्या मनामध्ये विचार आला, जर त्या माणसाला ह्याचा राग आला आणि त्याने तुम्हाला पुन्हा काही दुखापत केली तर मला हे होऊ द्यायचं नव्हतं, म्हणून मी काहीच बोलले नाही, शांत बसले. त्यावर ती म्हणते, अगं तू जरा थोडी हिंमत तरी दाखवायचीस माया, असं ती लताबाई मायाला म्हणत असते. त्यावर ती माया म्हणते, खरं तर तुमचं बरोबर आहे, मी काहीतरी त्यांना बोलायला पाहिजे होतं, पण कसं आहे ना, या सर्वामध्ये मी फार घाबरलेली होते, तुमच्या डोक्याला फारच लागलं होतं आणि त्यातनं रक्त देखील वाहत होतं, त्यामुळे मला काहीच कळालं नाही, मी गोंधळलेली देखील होते, असं ती माया लताबाईंना सांगते. काकू, मला आत्ता असं वाटत आहे, त्यावेळेस जर मी काही हालचाल केली असती तर मी नक्कीच तुम्हाला त्या माणसाच्या तावडीतनं सोडवू शकले असते. खरंच माझं चुकलं, मला माफ करा, असं म्हणून ती रडायला लागते. त्यावर ती लताबाई मायाला म्हणते, अगं ठीक आहे गं, तू एवढं का रडत आहेस आणि तू उगाचच वाईट वाटून घेऊ नकोस आणि स्वतःला दोष देखील देऊ नकोस, असं ती लताबाई त्या मायाला समजावण्याचा प्रयत्न करत असते, कारण ती माया रडत असते. तू हे सर्व चांगल्यासाठीच केलंस ना, मग फार मनाला लावून घेऊ नकोस, असं ती लताबाई मायाला सांगते. आणि त्यानंतर इकडे ऋषिकेश त्या ऐश्वर्याने त्याच्या गालाला लावलेली हळद पुसत असतो टॉवेलने आणि त्यानंतर ती जानकी त्याला म्हणते, बास ऋषिकेश, आता किती तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहेत या गोष्टीचा, हे सर्व नाटक आहे, आपल्याला माहीत आहे ना. आणि ती ऐश्वर्या मुद्दामून आपल्या सर्वांना त्रास देण्यासाठी हे सर्व करत आहे. तर ती जानकी ऋषिकेशला विचारते, खरं सांगा मला एक गोष्ट, तुमच्यासोबत त्या ऐश्वर्याने खरंच फोटो काढला का? त्यावर तो म्हणतो, हो, पण जानकी मला समजून घे, त्यावेळेस माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यावर ती म्हणते, जाऊ देत, पण मला एक सांगा, तुम्हाला काय वाटतं तो माणूस नक्की कोण असेल, असं ती जानकी ऋषिकेशला विचारते. त्यावर तो ऋषिकेश जानकीला म्हणतो, खरं तर मला संशय नाही, माझी खात्री आहे, नक्कीच तो माणूस सयाजी कदम असणार. त्यावर ती म्हणते, हे कसं शक्य आहे ऋषिकेश, तो तर जेलमध्ये आहे. त्यावर तो ऋषिकेश त्या जानकीला म्हणतो, अगं तो जरी जेलमध्ये असला तरीही त्याची पोहोच कुठपर्यंत आहे हे मला चांगलंच माहीत आहे. तर तो म्हणतो, जानकी, एकदा आपण जेलमध्ये जाऊन सयाजी काकांना भेटून येऊयात, म्हणजे आपल्याला नक्की कळेल तो माणूस आहे तरी कोण आणि ह्या गोष्टीची शहानिशा सुद्धा आपण करून घेऊयात, असं तो ऋषिकेश त्या जानकीला सांगत असतो. आणि त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेश दोघे जण पोलीस स्टेशनला जायला निघतात आणि इकडे ऐश्वर्या ऑलरेडी सयाजी काकांना म्हणजे तिच्या वडिलांना भेटायला आलेली असते. त्यावर ते म्हणतात, कशी आहेस? त्यावर ती म्हणते, मी चांगली आहे डॅडा, तुम्हीच कसे आहात? त्यावर तो म्हणतो, काय सांगतेस, तू केवढी वाळून गेली आहेस, मला कळत नाहीये का, असं तिला म्हणतो. त्यावर ती म्हणते, ते जाऊ देत डॅडा, मी सांगतेय ना मी चांगली आहे, असं. त्यावर तो म्हणतो, बरं ठीक आहे, तुझं काम कुठपर्यंत आलंय? त्यावर ती म्हणते, खरं तर मी त्याच्या संदर्भामध्येच बोलण्यासाठी तुमच्याकडे आले आहे. तुम्हाला तर माहीतच असेल की सारंग आता या जगामध्ये नाही आहे. त्यावर तो म्हणतो, मला माहीत आहे, तुझ्या आईशीने ते सर्व मला सांगितलं आहे. त्यावर तो म्हणतो, पण त्या ऋषिकेशचं आणि जानकीचं काय? त्यावर ती म्हणते, आता मी त्या रणदिवे फॅमिलीची पूर्णपणे अशी वाट लावली आहे, त्यांचा चांगला गेमच केला आहे आणि तुम्ही काळजी करू नका, आता थोड्याच दिवसांमध्ये ते रस्त्यावर देखील येतील, असं ती तिच्या बाबांना डॅडांना सांगत
असते. त्यानंतर ती लग्नाची पत्रिका देखील तिच्या डॅडाला दाखवते आणि म्हणते, हे बघा मी तुमच्यासाठी काय गिफ्ट आणलं आहे. त्यावर ते म्हणतात, तू आणि ऋषिकेश लगीन करत आहात का? त्यावर ती म्हणते, हो डॅडा. आणि आता बघा एकदा का हे लग्न झालं की मी कसं त्या ऋषिकेशची जेवढी प्रॉपर्टी आहे त्यामध्ये समान हक्क माझाही येतो. आणि त्यानंतर बघा ते प्रॉपर्टीचे सर्व पेपर्स मी कसं माझ्याकडे घेते आणि त्या सर्व फॅमिलीला रस्त्यावर आणते, असं ती तिच्या डॅडाला सांगत असते. त्यावर ती म्हणते, पण मला एक प्रॉब्लेम आहे. नेमकं एक माणूस ह्या सर्वामध्ये माझी मदत करत आहे. तुम्हाला काही आयडिया आहे का तो माणूस कोण असेल? का तो तुमचाच माणूस आहे? त्यावर तो म्हणतो, नाही ग बाळा, माझा माणूस नाही आहे. जर तो माझा माणूस मी तुझ्या मदतीसाठी पाठवलेला असता तर मी तुला सांगितलं नसतं का? त्यावर ती म्हणते, मग असं कोण आहे ज्यांना ह्या रणदिवे फॅमिलीला बर्बाद करण्यामध्ये इंटरेस्ट आहे? त्यावर ती म्हणते, तुम्हाला काय वाटतं दादा, महिपत काका तर नसतील ना? त्यावर तो म्हणतो, नाही, महिपतला मी या सर्वामधलं आणखी काही एक सांगितलेलं नाही आहे. त्यावर ते विचारतात, बरं ते जाऊ दे ऐश्वर्या, पण मला सांग तो माणूस नेमकी दिसता कसो? त्यावर ती म्हणते, अहो डॅडा, तो कसं कधी मला त्याने त्याचा चेहरा दाखवलेला नाही आहे, कारण तो सततच त्याच्या चेहऱ्यावर मास्क घालून इकडे तिकडे फिरत असतो. त्यामुळे तो माणूस नेमका कोण आहे हे मला देखील आणखी माहीत नाही आहे. त्यासाठीच मी इथे आलेली आहे तुमच्याकडे. नेमका त्या मास्कच्या मागे कोणाचा चेहरा आहे हे जर कळालं असतं तर बरं झालं असतं, असं ती ऐश्वर्या तिच्या डॅडाला म्हणत असते. आणि इकडे ती जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र सर्वजण पोलीस स्टेशनमध्ये त्या इन्स्पेक्टरला भेटण्यासाठी आलेले असतात. ते सर्वजण त्यांना झालेला प्रकार सांगतात. त्यावेळेस त्यांना कळतं की सयाजी काकांना भेटण्यासाठी ऐश्वर्या देखील आलेली आहे. त्यावर ती जानकी म्हणते, बघा ऋषिकेश, मी तुम्हाला म्हणत होते ना, नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यानंतर ते सर्वजण आतमध्ये त्या सयाजी काकांना भेटायला जातात. आणि त्यानंतर ती जानकी त्या ऐश्वर्याला म्हणते, खरं तर तुझा खरा चेहरा कोणता आहे ते ओळख, असं ती त्या ऐश्वर्याला म्हणते. आता हे नवीन कोणतं नाटक आहे? तू इतकी नाटकं करत असतेस ना, नेमका कोणता मुखवटा तू घालून वावरतेस, असं ती जानकी ऐश्वर्याला विचारत असते. त्यानंतर इकडे घरी सौमित्राचा फोन वाजतो. त्या सारंगने सौमित्राला फोन केलेला असतो, कारण त्याला भेटण्यासाठी कोणीही आलेलं नसतं. त्यावर तो विचारतो, आई मी सारंग बोलतोय, घरी सर्व व्यवस्थित आहे ना? कारण मला नेहमीच सतत कोणी ना कोणीतरी रोज भेटायला येत असतं, पण आज मात्र मला ना जानकी वहिनी भेटायला आली ना ऋषिकेश दादा आला. एवढंच काय तर सौमित्र देखील माझ्याकडे फिरकला नाहीये, असं तो सारंग त्याच्या आईला विचारत असतो. त्यावर ती सौमित्र म्हणते, अगरे सारंग, तू कशाला फोन केलास? त्यावर तो म्हणतो, आई कशाला म्हणून काय विचारतेस? इथे मला फारच काळजी वाटत आहे. मला खूप टेन्शन आलं आहे. घरी सर्व काही ठीक तर आहे ना? ती म्हणते, अरे कसे भेटायला येतील? आजच आपल्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आज ऋषिकेशचा ॲक्सिडेंट झाला, त्याचा अपघात झालेला आहे. हे ऐकून तो सारंग म्हणतो, आई हे सर्व कसं झालं मला सांग, मला काहीच कळत नाहीये. आणि आता दादा कुठे आहे? कसं आहे? दादाला फार लागलं तर नाही ना? नाहीतर आई तू एक काम कर, तू सर्व राहू देत, मीच आत्ता तिथे येतो. आता मला काही दादाला पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. त्यावर ती सौमित्रा त्या सारंगला समजावून सांगते आणि त्याला म्हणते, तू हे काय करत आहेस? जरा धीर धर, तुला इथे येण्याची काही एक गरज नाहीये. ऋषिकेशला फार काही लागलं नाही, फक्त थोडंसं त्याच्या हाताला खरचटलं आहे. एक माणूस जानकीच्या आणि ऋषिकेशच्या रूमकडे लक्ष ठेवत होता. त्यांच्यावर पाळत ठेवून उभा होता. त्याने कसलं तरी मास्क देखील घातलेलं होतं. त्यावर तो म्हणतो, हो आई, मी त्या माणसाला आपल्या घराच्या काल रात्री मी ज्या वेळेस आपल्या घरी आलो होतो, घराच्या बाहेर उभा होता रात्री उशिरा, त्यावेळेसच मी त्याला तिथे पाहिलेलं होतं. आई त्यावेळेस तो देखील आपल्या घराकडे एकटक वेगळ्याच नजरेने बघत होता. त्यावेळेसच मला त्याच्यावर संशय देखील आलेला होता.
त्यावर मी पाहिलं तो कोण आहे, पण मला त्याचा चेहरा दिसला नाही, कारण त्याने ब्लॅक कलरचं मास्क घातलं होतं आणि मी त्याचा पाठलाग केला, पण त्याच्या गाडीला नंबर प्लेट देखील नव्हती, असं सारंग सौमित्राला सर्व काही सांगतो. त्यानंतर तो म्हणतो, आई पण मला प्लीज खरं खरं सांग, दादाला फार लागलेलं तर नाहीये ना? त्यावर ती म्हणते, अरे वेडा की काय तू, मी तुला खरं सांगणार नाही का? तो अगदी व्यवस्थित आहे. त्यावर ते म्हणतो, बरं ठीक आहे आई, मी फोन ठेवतो, फक्त आता तू दादाला आल्यास सांग की माझ्याकडे यायला, मला त्याला बघायचं आहे, त्याला भेटायचं आहे. आणि त्यानंतर ती सौमित्रा ज्या वेळेस हे सर्व काही त्या सारंगला बोलत असते, त्यावर मागे तिची आई येऊन थांबते, पण तिचं लक्ष मात्र नसतं. त्यानंतर ती मागे वळून पाहते तर तिथे तिची आई असते. तिच्या आईला पाहून ती अचानक डचकते आणि त्यानंतर इकडे जानकी त्या सयाजीला म्हणत असते, सयाजी काका, खरं तर एक आई वडील आपल्या मुलीवर चांगले संस्कार करत असतात, त्यांना चांगलेच संस्कार देत असतात, पण खरंच मला कळत नाहीये तुम्ही ऐश्वर्यावर कसले संस्कार केलेले आहेत. उगाचच घर उद्ध्वस्त करण्याचे, एका स्त्रीचा नवरा तिच्यापासनं हिरावून घेण्याचे संस्कार केलेले आहेत का? त्यावर तो सयाजी चिडतो आणि म्हणतो, ए पोरी, तू उगाचच जास्त बोलू नकोस. त्या पोरीकडे हात दाखवण्याआधी स्वतःकडे बघ. तू हे जे काही केलं आहेस ना, आणि हे सर्व तुझ्यामुळेच होत आहे, असं ते सयाजी काका त्या जानकीला म्हणतात. काय मग ऋषिकेश, तुझ्या तरी लक्षात आहे ना, तुम्हीच आमच्याकडे आला होतात पोरीचा हात मागायला. त्यावर ती म्हणते, जाऊ द्या डॅडा, तुम्ही हिला कसल्या हिच्या चुका सांगत बसले आहेत. हे लोक कायमच स्वतःने केलेल्या चुका चटकन विसरतात आणि माझ्या चुका मात्र आयुष्यभर लक्षात ठेवतात आणि वारंवार त्या गिरवत असतात. बऱ्या, तुला आठवतंय ना, आधी तुझं लग्न सौमित्रसोबत होणार होतं, त्यानंतर तुझं लग्न मोडलं आणि तू त्यांना किडनॅप केलंस, आणि त्यानंतर आमच्या घरात घुसण्यासाठी सारंग भाऊजीसोबत लग्नाचं प्रपोजल सुद्धा तुमच्याकडनंच आलं होतं, आठवतंय ना? तुला नव्हतं ना करायचं सारंग भाऊजीची लग्न, मग का आली आहेस आमच्या घरामध्ये, आमचं घर नाचवायला आली आहेस का? त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, इन्स्पेक्टर, तुम्हाला हिचं बोलणं पटतं का, असं ती त्या इन्स्पेक्टरला विचारते. जरी ह्याच्यावर विश्वास बसला असला तर मला आत्ता लगेचच तुरुंगात टाका, पण तिला विचारा, ही जे काही बोलत आहे याचा पुरावा हिच्याकडे आहे का? कारण कोर्टामध्ये शब्दाला नाही तर पुराव्याला किंमत असते. न्याय हा पुराव्यांच्याच आधारावर होत असतो, कारण हिचं मला जेलमध्ये टाकण्याचं स्वप्न उगाचच पूर्ण होता होता राहील, म्हणून मी हिला सांगितलं. तर ती ऋषिकेशला म्हणते, हिला जरा समजावून सांगा, ऑलरेडी हिच्यावर कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि ही माझ्यावर आळ घेत आहे, असा उगाचच आरडाओरडा करून लढाई जिंकता येत नाही. त्यावर ती म्हणते, अहो इन्स्पेक्टर, तुम्ही तरी काहीतरी बोला. त्यावर तो म्हणतो, जानकी वहिनी, ह्या सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टामध्ये होईल. त्यावर ती म्हणते, अहो दादा, तुम्ही तरी आता सर्व बघत आहात ना, ही इथे हिच्या वडिलांना भेटण्यासाठी आलेली आहे, किती मोठी फितूर आहे. त्यावर ते म्हणतात, हे बघा, ह्या तुमच्या मते फितूर आहेत, पण आता कोर्टाच्या मध्ये ह्या तर सयाजीरावांच्या मुलगी आहेत, त्यामुळे त्या त्यांना भेटण्यासाठी येऊच शकतात. तर तो ऋषिकेश तिला म्हणतो, ह्यांच्याशी वाद घालू नकोस, चल जानकी. त्यावर ती ऐश्वर्या म्हणते, तुम्ही विसरलात का ऋषिकेश, तुमचं माझ्याशी लग्न होणार आहे आणि हिच्याशी तुमचा डिवोर्स झालेला आहे, त्यामुळे हिचा हात सोडून द्या, ही आता तुमच्यासाठी परस्त्री आहे. त्यानंतर इकडे मेहंदीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि ती ऐश्वर्या म्हणते, आज आता माझ्या हातावर कोणीच मेहंदी काढणार नाही, फक्त जानकीच माझ्या हातावर मेहंदी काढेन. त्यानंतर त्या आजी जानकीला ओढून मेहंदी काढण्यासाठी बसवतात आणि ती ऐश्वर्या म्हणते, माझ्या हातावर आता तुझ्या एक्स नवऱ्याचं नाव लिही ऋषिकेश आणि वेड्स ऐश्वर्या, असं. त्यानंतर हे सर्व करत असताना मात्र त्या ऐश्वर्याच्या नाही तर जानकीच्या डोळ्यामध्ये फार पाणी येत असतं आणि ती ऐश्वर्या हसत असते. तेवढ्यातच तिथे नानासाहेब येतात आणि नानासाहेब म्हणतात, काय चालू आहे हा सर्व प्रकार, थांबवा, कारण त्यांच्याकडे एक असा खणखणीत असा पुरावा असतो. तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.